तर काय म्हणता मग पोट्टे हो, सगळ्याले मनापासून जय श्रीराम, जय गजानन माऊली. तुम्हाला तर माहितीच आहे आता लागला आपल्याला पावसाळ्यात. तर आता आपलं ब्लॉग डायरेक्ट वावरातच येणार. तर आज पाठवत मस्त उठून आंघोळ वगैरे केली, डायरेक्ट वावरात आलो. तिथं आपलं वैभवदांची गोलदाची चालू होती पेरणी. करा म्हणले याला म्हणतं वजे पेरणी. नेपावर आपल्या हात लावली यंदा आपण मस्त. नेपा आपलं गुलाबाचं झाड आणि तितक्यात याच्या खताचा पाईप निसटला होता. मग तो पाईप वगैरे बसवला आणि तितक्यात गोलदा म्हणे आपल्याला बी कमी पडते म्हणून घेतली त्याच्या गाडीच्या बी आणि धकलो घराकडं बी आणायले. पण पाणी पावसामुळे गाडी पण अशी रोड पशीच लावली होती. मग काय घेतलेलं की गाडीची चाबी, गाडी घेतली आणि लगेच आलो पलाटात. इथून घेतलं लगेच बी घेतलं आणि लगेच आलो वावरात. आणि उचलली थैली या बैलगाडी तो आणली पण. मग तिथून लगेच गोलदा आला आणि तिथून गोलदान घेतली लगेच थैली आणि आलो लगेच मग त्याच्याबाद काकाकडं. काकाची चालू होती हळद लावणं. मग तितक्यात मोठ्या आबा म्हणे मला ब्लॉगमध्ये घे, त्याला घेतलं नाही. मामा पण म्हणे मग मला पण घे ब्लॉगमध्ये. मग त्याला घेतलं आणि लगेच धकलं मग आपल्या वावराकडं. आपल्या वावरात आलो तर मग झाली होती याची पेरणी. ट्रॅक्टर जावं लागलं घराकडं. तितक्यात भाऊ म्हणे तर आपल्या वावरातली माती चाली वाहून, तर इथं 20-25 दगड टाकू लाग. मग का लगेच दगड वगैरे घेतली टाकून. आणि यंदा आपल्याला या वावरात पेरायची सोयाबीन. आणि मग तुम्हाला म्हणल्याकडे आता तुम्हाला वरचं पण बारं दाखवून द्यावं. मग काय दाखलं वरच्या बाऱ्यात आणि हेपाबर वरच्या बारं हे आपलं आणि खालच्या बार वरच्या बारं सारखंच हे बरं तसं. मग वैभवदाची हळद हेपाबर वैभवना बकम हळद लावली यंदा. हे पग वैभवदाची हिर. आणि तुम्हाला हे फुल लॉंग व्लॉग पाहायचा जर असेल तर यूट्यूबवर टाकला बरं आपण. आता लॉंग व्लॉग चालू केले बरं आपण. टाका मग लवकर पथ्या व्लॉगर सर्च करून आणि आपलं चॅनल आहे ते टाका मग लवकर सबस्क्राईब करून. कारण आता आपला हे व्लॉग आला यूट्यूबवर लॉंग. तर चला आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर घ्या मग लाईक आणि फॉलो करून.